आज आपण भरपूर दिवस टिकणारे आणि अगदी कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने भरपूर लेयर्सवाली करंजी बनवणार आहोत. तर आपण वेळ न घालवता सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे 2 कप एवढा, वजनी 250 ग्रॅम एवढा मैदा. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तर तूप गरम करून न घेता रूम टेम्परेचरचंच तूप मी यामध्ये घालते. तर साधारण 2 कप जर मैदा असेल आपला, तर तेवढ्यासाठी आपल्याला 2 टेबलस्पून एवढं तूप लागतं. तर या पद्धतीने याला व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे. त्यामध्ये तूप व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे, तुपाचं प्रमाण. तूप जर खूप जास्तही झालं तर करंजी खूप तेलकट होते आणि तूप जर कमी पडलं तर करंजी खुसखुशीत होत नाही. त्यामुळे तुपाचं प्रमाण योग्यच असायला हवं. तर या पद्धतीने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. जर कमी वाटलं तूप तर आणखी थोडंसं तूप तुम्ही यामध्ये घालू शकता. तर मी थोडंसं तूप यामध्ये घालते आणखी. पुन्हा एकदा याला व्यवस्थित चोळून घेते पिठाला. तर बघू शकता व्यवस्थित पिठाला तूप चोळून घेतलेलं आहे. या पद्धतीच आपलं तूप घातल्यानंतर पीठ तयार व्हायला हवं, बघू शकता. तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाण्याच्या ऐवजी तुम्ही दुधाचाही वापर करू शकता. तर फक्त पीठ जे आहे आपल्याला पातळ करायचं नाही, घट्टच पीठ भिजवायचं आहे. कुठलीही करंजी बनवा तुम्ही, रव्याची असो, मैद्याची असो किंवा रवा मैदा मिक्स असो, पीठ घट्टच असायला हवं. पीठ जर पातळ झालं तर करंजी खुसखुशीत होत नाही, ती थोडी वातट होते. त्यामुळे पीठ छान घट्ट भिजवायचं. जेव्हा आपण याची पारी लाटू तर ती लाटताना आपल्याला मैदा किंवा पीठ काहीच लावायची गरज पडायला नाही पाहिजे. तर तेवढं घट्ट आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने पीठ मी छान घट्ट असं भिजवून घेतलं आहे. तर एवढ्यासाठी साधारण आपल्याला अर्धा कप एवढं पाणी लागलेलं आहे. तर यावर झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ आपल्याला भिजायला बाजूला ठेवायचं. आता आपण पीठ भिजतंय तोपर्यंत सारण बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवरती मी एक जाड कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये तूप घालायचं आणि यामध्ये आपल्याला आवडीनुसार सुकामेवा घालायचा आहे. इथे मी बदाम आणि काजूचे काप करून घेतलेले. हे छान तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे. तुम्ही तसेही घालू शकता, पण तुपामध्ये जर फ्राय केले तर त्याची चवही छान लागते आणि ते भरपूर दिवस टिकतात सुद्धा. यामध्येच मी थोडी चारोळीही घातली. तर तुम्ही सुकामेवा आवडीनुसार घालू शकता. यामध्ये तुम्ही पिस्ता घालू शकता, बेदाणे घालू शकता. तुम्हाला जो सुकामेवा आवडतो तो तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे छान फ्राय झालं की यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढा बारीक रवा घालायचा. तर रवा बारीकच घालायचा, खूप जाड नाही घ्यायचा. आणि त्याला छान आपल्याला मंद आचेवरती सतत हलवत मस्त भाजून घ्यायचं आहे. तुपाचं जे प्रमाण आहे तेही व्यवस्थित भरपूर घालायचं आणि मस्त भाजायचं. जेवढा आपला रवा छान भाजला जाईल आपलं सारण खमंग लागतं. आता आपला रवा छान खरपूस भाजून झाला, खमंग भाजून झाला, की यामध्ये आपल्याला 1 कप एवढं किसलेलं सुकं खोबरं घालायचं. खोबरं घालून पुन्हा याला भाजून घ्यायचं. खोबऱ्याला छान हलकासा सोनेरी रंग यायला हवा. तर बघू शकता या पद्धतीने खोबरंही आपलं छान भाजून झालं. खोबरं पटकन भाजतं कारण रवा भरपूर गरम आहे. त्यामुळे याला भाजण्यासाठी वेळ लागत नाही. तर बघू शकता आपलं खोबरंही मस्त या पद्धतीने भाजून झालं, की गॅस बंद करायचा आणि हे आपल्याला थंड व्हायला ठेवायचं. आता मी गॅस बंद केला आहे. कढई भरपूर गरम असल्यामुळे याला थोडा वेळ 2-3 मिनटं असंच हलवत राहायचं. आता आपण हे थंड होते तोपर्यंत बाकीची तयारी करून करून घेऊयात. इथे मी 2 टेबलस्पून एवढं तूप घेतलेलं. रूम टेम्परेचरचं तूप घ्यायचं. त्यामध्ये 2 चमचे एवढं आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं. कॉर्नफ्लॉवर नसेल तुमच्याकडे तुम्ही मैदा घालू शकता किंवा तांदळाची पिठीसुद्धा घालू शकता. त्याला छान आपल्याला या पद्धतीने फेटून घ्यायचं. तर बघू शकता याला मी मस्त फेटून घेतलं. या पद्धतीचं हे मिश्रण व्हायला हवं. हा जो साठा आहे या पद्धतीचा बनवायचा आपल्याला. आता आपलं जे सारण आहे तेही थंड झालेले. हे व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये साखर घालायची. तर यामध्ये मी पाऊण कप एवढी पिठी साखर घातली. वेलची पूड घातली. आता याला व्यवस्थित मिसळून घेते. जर तुम्ही हे गरम असताना यामध्ये साखर घातली तर ती कडक होते आणि सारणसुद्धा असं गच्च असं सारण होतं. ते मोकळं राहत नाही आणि करंजीतही चांगलं लागत नाही, ते कडक होतं. त्यामुळे व्यवस्थित थंड झाल्यानंतरच या पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं यामध्ये. आणि जर तुम्हाला साखर नसेल आवडत तर यामध्ये तुम्ही गूळ पावडरसुद्धा घालू शकता.
आता आपलं सारणही बघू शकता मस्त असं तयार झालेलं आहे आणि आपलं जे पीठ आहे ते सुद्धा छान भिजलं गेलेलं आहे. तर हे खूप जास्त वेळ नाही भिजलं तरी चालेल, साधारण अर्धा तास जरी एवढं आपण भिजवून घेतलं तरीही व्यवस्थित भिजलं जातं. त्याला एकदा मऊ करून घ्यायचं या पद्धतीने आणि याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे. फक्त आपलं जे पीठ आहे पातळ व्हायला नको. पातळ पिठाची करंजी बिलकुल चांगली होत नाही, ती मऊ पडते. तर यातला एक जेवढा पण चपातीसाठी पीठ घेतो तेवढा एक गोळा घेतलेला मी. राहिलेलं जे पीठ आहे त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं, म्हणजे पीठ छान मऊ राहतं. आता याची आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची. तर बघू शकता याला मी मैदा किंवा पीठ काहीच लावलेलं नाही लाटण्यासाठी. तर याच पद्धतीने आपल्याला घट्ट असा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा, म्हणजे आपली पारी छान होते, खुसखुशीत होते. तर बघू शकता पातळ अशी पोळी इथे मी लाटून घेतली. आता ही काढून एका ताटामध्ये ठेवणार आहे आणि याच पद्धतीने आणखी 2-3 पोळ्या मी लाटून घेणार आहे. ताटामध्ये ठेवल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे आपली जी पोळी आहे कडक होत नाही. यावर झाकण ठेवून मी हे बाजूला ठेवते आणि अशाच 2-3 पोळ्या तयार करून घेते. आता इथे मी 3 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला जो तयार केलेला साठ आहे तो यावरती लावून घ्यायचा. साठा लावताना तो खूप जास्त प्रमाणातही लावायचा नाही, नाहीतर आपल्याला पारी लाटता येत नाही. त्यामुळे व्यवस्थित लावायचं, सगळ्या बाजूने लावायचं आहे, पण अति प्रमाणात लावायचं नाही. आता यावरती तयार केलेली जी आपली दुसरी पोळी आहे ती या पद्धतीने ठेवायची, पण 2 पोळ्याच्या मध्ये हवा राहणार नाही याचीही काळजी घ्यायची. राहिली तर या पद्धतीने काढून टाकायची. हवा जर राहिली तर आपली पारी चांगली होत नाही, त्यामुळे ही काळजी घ्यायची आपल्याला. आणि यावरती सुद्धा आपल्याला तयार केलेला जो साठा आहे तो लावून घ्यायचा. याच पद्धतीने मी तिसरी ही पोळी यावरती ठेवलेली आहे, त्यावरती सुद्धा साठा लावून घेते. तर या पद्धतीने तुम्ही 3 किंवा 4 पोळ्याचे लेअरिंग करू शकता. तर सगळ्यात वरचा जो लेयर आहे त्यावरती सुद्धा हे लावून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला आता घट्ट असा रोल तयार करायचा आहे. जेव्हा आपण रोल बनवतो तर तो घट्टच बनवायचा आहे, तरच आपल्याला पारी लाटता येते, नाहीतर पारी तुटते, ती लाटता येत नाही. त्यामुळे यामध्ये एक तर हवाही राहू द्यायची नाही आणि घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आपल्याला. तर बघू शकता या पद्धतीने आता इथे मी रोल तयार करून घेतलेला आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि याला चिटकवून घ्यायचं. आता याला मी कट करून घेते. तर साधारण या आकारामध्ये आपण कट करून घेऊया आणि याला या पद्धतीने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि ह्या लाट्या आपल्याला एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायच्यात, म्हणजे त्या मऊ राहतात, कडक होत नाहीत. किंवा एखाद्या भांड्यामध्ये भरून ठेवून वरतून झाकण ठेवलं तरीही चालेल. यातली एक लाटी घेते आपण, पारी लाटून घेऊया. पारी लाटताना छान एकसारखी लाटायची आणि त्याला मैदा किंवा पीठ काहीच लावायचं नाही. मैदा जर लावला तर बऱ्याचदा तेल खूप खराब होतं पण जेव्हा करंजी तळतो तेव्हा. त्यामुळे काहीच न लावता या पद्धतीने छान एकसारखी लाटायची आणि खूप जाड ठेवायची नाही. जर खूप जाड ठेवली तर ती व्यवस्थित बऱ्याचदा तळली जात नाही आणि मग करंजी मऊ पडते. आता कडेने याला पाणी किंवा दूध लावून घ्यायचं आपल्याला, म्हणजे करंजी तळताना निसटत नाही, व्यवस्थित ती बंद होते. आता आपण करंजी बनवून घेऊया. तुम्ही करंजीचा साचाही वापरू शकता किंवा या पद्धतीनेही बनवू शकता. भरपूर सारण घालायचं आणि या पद्धतीने बघू शकता या 2 बोटाच्या साहाय्याने याला बंद करून घ्यायचं. व्यवस्थित बंद करायचं. तर बघू शकता खूप मस्त सुंदर अशी आपली करंजी तयार झालेली, साच्यापेक्षाही मस्त झालेली आहे. त्याला व्यवस्थित बंद करायचे, नाहीतर मग करंजी तळताना फुटते. तर या अगोदर सुद्धा मी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने करंजी बनवलेली आहे, त्याचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. पाकातील करंजी असेल, बिलकुल मैदा न वापरता फक्त रव्याची करंजी असेल, खुसखुशीत मैद्याची करंजी असेल, अशा बऱ्याच प्रकारच्या रेसिपी आहेत. तर बघू शकता याला कट करून घेतलेले
तर मस्त अशी आपली करंजी तयार झाली. करंजी बनवल्यानंतर ती जेव्हा आपण काढून बाजूला ठेवतो, तर त्यावर झाकण ठेवायचं, नाही तर करंजी कडक होते आणि मग ती चांगली होत नाही. एकदाच खूप जास्तही बनवायच्या नाहीत आपल्याला, थोड्या-थोड्या बनवायच्या आणि लगेच त्याला तळून घ्यायचं, म्हणजे ते छान होतात. तर याच पद्धतीने दुसरीही करंजी इथे मी बघू शकता बनवून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे असा चमचा नसेल, तर तुम्ही फोर्कने सुद्धा त्याला प्रेस करू शकता. तर इथे आता मी 4-5 करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत. आपण तळून घेऊयात. तर तळण्यासाठी तेल अगोदरच मी गरम करायला ठेवलेलं आहे. तेल खूप जास्त कडकडीतही आपल्याला गरम करायचं नाही. तेल मध्यम गरम करायचे आणि मग त्यामध्ये आपल्याला करंजी सोडायची. म्हणजे करंजी छान आतपर्यंत तळली जाते, खुसखुशीत होते. नाहीतर बऱ्याचदा असं होतं, की बरेच जण खूप गरम तेलामध्ये करंजी सोडतात. मग ती वरतून पटकन लाल होते आणि आतपर्यंत तळली जात नाही. मग ती नंतर करंजी मऊ पडते आणि बिलकुल चांगलीही लागत नाही. त्यामुळे या पद्धतीने जर मीडियम गरम तेलामध्ये जर करंजी तळली, एकतर या पद्धतीने त्याला लेयर्ससुद्धा खूप मस्त येतात, पदर छान वेगळे-वेगळे होतात आणि करंजी पण आतपर्यंत छान तळली जाते. मग ती शेवटपर्यंत खुसखुशीत राहते. तर बघू शकता या पद्धतीने याला व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं. छान त्याला हलकासा सोनेरी रंग येऊ द्यायचा. जर मैद्याची करंजी असेल तर त्याला सोनेरी रंगावरच तळायचं आहे. तर फक्त रव्याची जर असेल तर ती तुम्ही थोडी पांढरी असताना काढली तरी चालेल. पण मैद्याच्या करंजीला पांढरं असताना काढायचं नाही. हलकासा सोनेरी रंगच येऊ द्यायचा. तरच ती शेवटपर्यंत खुसखुशीत राहते, नाहीतर मऊ पडते. तर बघू शकता इथे मस्त याला मी तळून घेतलं आहे. रंगही खूप छान आलेला आहे. आणि याचे जे लेयर्स आहेत ते सुद्धा खूप छान ओपन झालेले आहेत. यातलं तेल सगळं काढायचं. बऱ्याचदा याचे जे लेयर्स असतात त्यात तेल जाऊन बसतं, त्यामुळे ते व्यवस्थित काढायचं. याच पद्धतीने मी राहिलेल्याही करंज्या तळून घेणार आहे. तर फक्त आपल्याला करंजी तयार करताना करंजीमध्ये तुपाचं मोहन व्यवस्थित घालणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपलं जे पीठ आहे ते घट्ट भिजवणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे जेव्हा आपण करंजी तळतो, तेव्हा ती व्यवस्थित तळणं खूप जास्त गरजेचं आहे. या 3 जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर करंजी हमखास खुसखुशीतच होते. बॅच आपली तळून झालेली. इथे मी 2-2 तळते. तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जर तेल गरम करायला ठेवलं असेल तर 4-4, 5-5 सुद्धा तळू शकता. तर यातलं जे तेल आहे व्यवस्थित निथळायचं, नाही तर बऱ्याचदा त्या लेयर्समध्ये तसंच राहतं आणि मग करंजी खूप तेलकट होते. फक्त या पद्धतीने निथळून घ्यायचं आणि करंजी जेव्हा आपण तळून बाजूला ठेवतो, तर ती एखाद्या चाळणीमध्ये ठेवायची, म्हणजे छान खुसखुशीत राहते. करंजी व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला ती डब्यामध्ये भरून ठेवायची. जर गरम असताना भरली, तर करंजी मऊ पडते. त्यामुळे त्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आणि मगच डब्यात भरून ठेवायचं. तर बघू शकता इथे खूप सुंदर भरपूर लेयर्सवाल्या आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत. दिसायलाही मस्त दिसतात, खायलाही तेवढ्याच छान आहेत आणि याला लेयर्ससुद्धा खूप मस्त आलेले आहेत.